अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात अर्जुनाने एक अगदी मूलभूत प्रश्न विचारला आहे की जे लोक शास्त्रविधी वगैरे जाणत नाहीत पण तरीही पूर्ण श्रद्धेने देवाची पूजा करतात, भक्ती करतात, त्यांची ती श्रद्धा, ती निष्ठा नेमकी कोणती समजायची? सात्विक, राजस की तामस? हो, आणि हा प्रश्न इतका महत्वाचा आहे कारण तो थेट माणसाच्या स्वभावाला आणि त्याच्या श्रद्धेला जोडतो. अगदी. म्हणूनच आज आपण ज्ञानेश्वरीतील याच 17व्या अध्यायावर श्रद्धात्रय विभाग योग यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टिकोनातून हा विषय समजून घेऊया. म्हणजे आपला उद्देश काय, तर आपली श्रद्धा नक्की कशी असते, सात्विक, राजस, तामस हे प्रकार आपल्या कर्मांवर, विचारांवर, अगदी आपल्या जगण्यावर कसा परिणाम करतात हे पाहणं. बरोबर. आणि या आधीच्या म्हणजे 16व्या अध्यायात आपण दैवी आणि आसुरी संपत्तीबद्दल बोललो होतो. माणसाच्या स्वभावाची ती दोन टोकं होती. हो, त्याचा संदर्भ इथे महत्वाचा आहे कारण आता 17वा अध्याय सांगतो की त्या वृत्ती श्रद्धेच्या रूपातून कशा बाहेर पडतात. चला तर मग याचा उलगडा करूया. नक्कीच. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अगदी मुळावर जातात. ते सांगतात की श्रद्धा ही काही बाहेरून येत नाही, ती माणसाच्या स्वभावातूनच जन्माला येते. म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनुसार. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा. म्हणजे देहधाऱ्यांची श्रद्धा स्वभावानुसार 3 प्रकारची असते. हो, आणि मग पुढे एक अतिशय महत्वाचं वाक्य येतं, यो यश्रद्धाः स एव सः. म्हणजे ज्याची जशी श्रद्धा तसाच तो माणूस असतो. किती थेट आहे. म्हणजे आपली श्रद्धाच आपली ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि ज्ञानेश्वर माऊलीज याच विचाराला इतक्या सुंदर पद्धतीने उलगडून सांगतात. श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास नाही, ती व्यक्तीच्या अस्तित्वाचा आरसा आहे असं त्या म्हणतात. आपलं बोलणं, चालणं, खाणं-पिणं, आपल्या आवडीनिवडी, आपली कर्म करण्याची पद्धत, हे सगळं, अगदी सगळं आपल्या श्रद्धेतूनच ठरतं. तीच कर्मांना रंग देते. तर मग 3 प्रकार कोणते आहेत? सात्विक, राजस आणि तामस श्रद्धा. बरोबर. पहिली सात्विक श्रद्धा. ही एकदम निर्मळ. तिचा मुख्य हेतू असतो ईश्वर किंवा आत्मज्ञान. ती नियमांप्रमाणे असते, शास्त्राला धरून असते आणि सगळ्यात महत्वाचं, फळाची अजिबात अपेक्षा नसते, फक्त कर्तव्य किंवा प्रेम म्हणून. माऊली म्हणतात ही मोक्षाकडे नेते. म्हणजे कुठलाही स्वार्थ नाही, काही नाही. दुसरी आहे राजस श्रद्धा. हिच्या मुळाशी असतो अहंकार आणि कामना. म्हणजे मला प्रसिद्धी मिळावी, मान मिळावा, पैसा मिळावा, सत्ता मिळावी, अशा इच्छा. यात दिखावा जास्त असतो. मग हो, दिखावा आणि स्पर्धा. फळ नाही मिळालं की दुःख होतं. आणि तिसरी तामस श्रद्धा. ही तर पूर्णपणे अज्ञानातून, हट्टातून किंवा गैरसमजातून येते. ही शास्त्रविरोधी असू शकते. अनेकदा असते. क्रूर कर्म, विचित्र देवदेवता, अघोरी पद्धती, यात विवेक नसतो, फक्त एक अंधाळा हट्ट असतो. माऊलींच्या शब्दात ही नरकाची वाट आहे. आणि हे फक्त मनात नाही तर प्रत्यक्ष कृतीत पण दिसतं, जसं उपासनेच्या पद्धतींमध्ये, नाही का? अगदी. सात्विक श्रद्धेचे लोक देव, गुरु, ज्ञानी व्यक्ती यांची उपासना करतात, शांतपणे, प्रेमाने. तर राजस लोक यश, सत्ता देणाऱ्या उग्र देवतांकडे म्हणजे यक्ष, राक्षस वगैरे आकर्षित होतात. त्यांची उपासना असते कामनापूर्तीसाठी. एक प्रकारचा व्यवहार असतो तो. आणि तामस वृत्तीचे लोक भूत, प्रेत किंवा अशा नकारात्मक शक्तींची पूजा करतात, भीतीपोटी किंवा दुसऱ्याला त्रास द्यायच्या हेतूने. यात फक्त अज्ञान आणि विकृती दिसते. त्याने फक्त त्रास आणि अधोगतीच होते असं माऊली म्हणतात. उपासनेचा विषय निवडण्यावरूनच श्रद्धेचा प्रकार कळतो. हो, बरोबर. आणि ज्ञानेश्वर माऊलीने तर आहाराचं उदाहरण खूप छान दिलंय. जेवणावरून स्वभाव कळतो. म्हणजे आपण काय खातो यावरूनही आपली श्रद्धा आणि गुण ओळखता येतात. हो ना. आहाराचे पण हे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजस, तामस. सात्विक आहार म्हणजे कसा, तर जो ताजा आहे, पचायला सोपा, स्निग्ध म्हणजे योग्य प्रमाणात तेल तूप असलेला, रसयुक्त, जो शरीराला मनाला ऊर्जा देतो, आयुष्य, बुद्धी, आरोग्य वाढवतो. म्हणजे दूध, तूप, फळं, भाज्या असं सगळं जे मन शांत ठेवतं. बरोबर. मग राजस आहार. राजस म्हणजे अति तिखट, अति आंबट, खारट, खूप गरम, कोरडा, शरीरात आणि मनात आग निर्माण करणारा.
त्याने काय होतं? दुःख, चिंता, रोग येतात. मन एकदम चंचल, अस्वस्थ होतं. आणि तामस आहार? तामस म्हणजे शिळं, रस नसलेलं, वास येणारं, उष्ठ, अशुद्ध अन्न, मांसाहार किंवा असे जड पदार्थ. याचा परिणाम? आळस, जडत्व, झोप, मोह वाढतो, बुद्धी मंदावते. आणि गंमत म्हणजे हा फक्त पदार्थांचा प्रश्न नाहीये, त्यामागच्या वृत्तीचा आहे. आपण काय निवडतो ते आपल्या आतल्या गुणांचं, आपल्या श्रद्धेचं प्रतिबिंब आहे. अगदी. आपल्या ताटातून आपली श्रद्धा दिसते खरंय. आता यज्ञ, तप आणि दान या महत्वाच्या कर्मांबद्दल बोलूया. यांचा महत्व आहे, पण किंमत श्रद्धेवर ठरते. बरोबर. यज्ञाचे पण 3 प्रकार. पहिला सात्विक यज्ञ, जो शास्त्रानुसार फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून किंवा ईश्वरासाठी केला जातो, कोणाला दाखवण्यासाठी नाही. दुसरा राजस यज्ञ, जो फळाच्या अपेक्षेने किंवा मान सन्मान, प्रसिद्धीसाठी म्हणजे दंभासाठी केला जातो. यात दिखावा, अहंकार असतो. आणि तिसरा तामस यज्ञ, तो शास्त्रविधी सोडून, मंत्रांशिवाय, अन्नदान दक्षिणा न देता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रद्धेशिवाय केलेला. असा यज्ञ निरर्थक आहे. म्हणजे इथेही कर्मापेक्षा कर्त्याचा हेतू आणि श्रद्धाच महत्वाची करते. अगदी. सात्विक यज्ञ शुद्ध करतो, राजस अहंकार वाढवतो आणि तामस तर व्यर्थच. ज्ञानेश्वर म्हणतात, मन शुद्ध नसेल तर यज्ञ म्हणजे नुसता धूर. यज्ञानंतर तप. तप म्हटलं की आपल्याला वाटतं शरीराला कष्ट देणं, पण इथे व्याख्या खूप मोठी आहे. शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप. हो, ही विभागणी खूप महत्वाची आहे. शारीरिक तप म्हणजे फक्त उपवास नाही. देव, गुरु, वडीलधाड्यांचा आदर, स्वच्छता, साधेपणा, ब्रह्मचर्य, इंद्रिय संयम हे सगळं शारीरिक तप आहे. बरोबर. वाचिक तप म्हणजे खरं बोलावं, पण ते प्रिय असावं, कोणाला टोचणारं नसावं. स्वाध्याय म्हणजे अभ्यास करणं आणि वाणीवर संयम, जेणेकरून इतरांना त्रास नाही. आणि मानसिक तप, मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, शक्य असल्यास मौन, आत्मसंयम आणि विचारांची शुद्धता, म्हणजे मनात वाईट विचार न आणणं. उत्तम. आणि हे तिन्ही प्रकारचे तप सुद्धा परत सात्विक, राजस आणि तामस होतात. ते कसे? सात्विक तप ते जे फळाची इच्छा न ठेवता पूर्ण श्रद्धेने, नम्रतेने फक्त आत्मशुद्धीसाठी केलं जातं. राजस तप म्हणजे जे मान, पूजा, प्रसिद्धीसाठी दांभिकपणाने म्हणजे दिखावपणाने केलं जातं. आणि तामस तप ते म्हणजे मूर्ख हट्टाने, स्वतःला किंवा इतरांना त्रास देऊन केलेलं तप. अविचारी हट्ट असतो तो. म्हणजे तप म्हणजे फक्त शरीर नाही, वाणी आणि मन यांचा संयम जास्त महत्वाचा. नक्कीच. सात्विक तप आतून शुद्ध करतं, बाकीचे 2 प्रकार अहंकार किंवा अज्ञान वाढवतात. आता शेवटचा मुद्दा, दान. इथेही तोच नियम. दानाचं महत्व देणाऱ्याच्या श्रद्धेवर आहे. हो. सात्विक दान म्हणजे काय? तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीला म्हणजे गरज असलेल्या सत्पात्र व्यक्तीला परतफेडीची अपेक्षा न ठेवता आदराने, निस्वार्थपणे दिलेलं. यात देण्यामागचा भाव महत्वाचा. अगदी. मग येतं राजसदान. हे काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने किंवा फळाच्या इच्छेने किंवा अनिच्छेने कष्टपूर्वक दिलेलं जातं. यात मी देतोय हा भाव असतो. आणि तामसदान ते म्हणजे अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीला अपमान करून किंवा तिरस्काराने दिलेलं. असं दान तर उलट दोष निर्माण करतं. म्हणजे दान कसं देतो यातून श्रद्धा दिसते. बरोबर. वस्तू महत्वाची नाही, वृत्ती महत्वाची आहे. सात्विक दानात करुणा आहे, राजसमध्ये व्यवहार, तामसमध्ये अज्ञान. अध्यायाच्या शेवटी ओम तत्सत याबद्दल सांगितले. ही परब्रह्माची 3 नावं आहेत म्हणे. हो. आणि असं म्हटलंय की यज्ञ, तप, दान करताना यांचं स्मरण केलं तर कर्मातल्या उणीवा दूर होतात, कर्म शुद्ध, सात्विक बनतं. ओम म्हणजे तर सुरुवात, परब्रह्माचं प्रतीक. तत् म्हणजे ते, म्हणजे हे सगळं त्याचं आहे, माझं नाही हा भाव, कर्तेपणाचा त्याग. आणि सत म्हणजे अस्तित्व, चांगलं, जे सत्य आहे, शाश्वत आहे, कल्याणकारी आहे. चांगल्या कर्मांनाही सत म्हणतात. याचा अर्थ काय घ्यायचा? अर्थ खूप खोल आहे. कोणतंही कर्म करताना, यज्ञ, तप, दान, जर ओम तत्सत या भावनेनं केलं, म्हणजे मी करतोय हा अहंकार सोडून, हे सगळं त्या परमात्म्याचं आहे, त्याच्यासाठीच आहे, या जाणीवेनं केलं, तर त्या कर्मातले दोष नाहीसे होतात. म्हणजे ही एक प्रकारे कर्माला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. अगदी. ही फक्त शब्द नाहीत,
ही भावाला शुद्ध करण्याची पद्धत आहे. याने कर्मफळाची आसक्ती जाते, कर्म ईश्वराला अर्पण होतं आणि ते सात्विक होतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं शिकलो? मला वाटतं कर्माच्या बाह्य रूपापेक्षा त्यामागची श्रद्धा आणि हेतू महत्वाचा आहे. बरोबर. श्रद्धा सात्विक असेल तरच कोणतंही कर्म, यज्ञ, तप, दान किंवा आपलं रोजचं जगणं सुद्धा ते खरं मोलाचं ठरतं. म्हणजे खरी भक्ती किंवा श्रद्धा ही दिखाव्यात नाही, ती आतल्या शुद्धतेत आहे, आपल्या स्वभावात आहे. आपण काय खातो, कसं बोलतो, इतरांना कसं वागवतो, आपले विचार, या सगळ्यातून आपली श्रद्धा दिसते. यात जाणीवपूर्वक सात्विकता आणण्याचा प्रयत्न करायला हवा. हो, त्यानेच जीवन अधिक शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. हाच तर ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश आहे. नक्कीच. आज आपण 17व्या अध्यायाच्या आधारे श्रद्धेचे हे 3 रंग, सात्विक, राजस, तामस, आणि ते आपल्या आयुष्यात कसे दिसतात हे पाहिलं. आता जाता जाता एक विचार येतो मनात. आपण आपल्या रोजच्या जगण्याकडे जर निरखून पाहिलं, आपलं बोलणं, खाणं पिणं, आपली कामं, आपले संबंध, तर आपल्या कृतींमधून नकळत कोणती श्रद्धा जास्त दिसते? सात्विक, राजस की तामस? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो, याचं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं ना, तर स्वतःला ओळखायला आणि आपल्या जगण्यात चांगले बदल घडवायला एक दिशा मिळू शकते. कारण शेवटी आपली श्रद्धाच आपलं जीवन घडवते.